शरणागती म्हणजे हार मानणे नाही, हे लक्षात ठेवा. हार मानणे म्हणजे परिस्थितीसमोर हताश होऊन गुडघे टेकणे. पण शरणागती म्हणजे त्या परिस्थितीच्या निर्मात्यासमोर म्हणजेच स्वामींसमोर विश्वासाने नतमस्तक होणे. जेव्हा तुम्ही जगासमोर हारता तेव्हा तुम्ही संपता, पण जेव्हा तुम्ही स्वामींना शरण जाता तेव्हा तुमचा खऱ्या अर्थाने नवीन आणि शक्तिशाली जन्म होतो. जगासमोर ताठ मानेने उभे राहण्यासाठी स्वामींच्या चरणी वाकायला शिका. यातच विजय आहे. तुमचे मन हे एका आरशासारखे असते, ज्यावर रोजच्या चिंतांची आणि विचारांची धूर बसते, ज्यामुळे तुम्हाला स्वतःचे आणि देवाचे प्रतिबिंब स्पष्टपणे पाहता येत नाही आणि मनात गोंधळ उडतो. स्वामींचे नामस्मरण हे त्या मऊ वस्त्रासारखे आहे, जे रोजच्या रोज ही नकारात्मकतेची धूळ अलगद पुसून टाकते. जेव्हा मन स्वच्छ होते तेव्हाच त्यात भविष्याचा मार्ग आणि स्वामींचा चेहरा स्पष्ट दिसतो. तुमचा हा आरसा रोज साफ ठेवा. तुम्ही स्वतःला स्वामींच्या हातातील एक लेखणी समजा. लेखणीला अभिमान नसतो की ती काय लिहित आहे, आणि तिला चिंताही नसते की शाई कधी संपेल. तिचे काम फक्त कागदावर चालत राहणे आहे. कथा काय लिहायची आणि शाई कधी भरली जाईल हा सर्वस्वी स्वामींचा निर्णय असतो. जेव्हा तुम्ही फक्त एक माध्यम बनून जगता तेव्हा तुमच्या आयुष्यातून एक सुंदर इतिहास घडतो. त्यांच्या हातात राहण्यातच मोठेपण आहे. प्रार्थना म्हणजे फक्त स्वामींकडे मागणे नाही, ती तर स्वामींची इच्छा काय आहे हे ऐकण्याची क्रिया आहे. जेव्हा तुम्ही तुमची बडबड थांबवता आणि शांत होता तेव्हाच स्वामी तुमच्याशी अंतर्मनातून संवाद साधतात. तुमचे बोलणे म्हणजे तुमचे अज्ञान व्यक्त करणे, पण शांत राहणे म्हणजे त्यांचे ज्ञान ग्रहण करणे होय. त्यामुळे पूजेमध्ये मंत्रांपेक्षा जास्त महत्त्व त्यानंतरच्या काही मिनिटांच्या शांततेला द्या. खरी उत्तरे तिथेच मिळतात. हे जग म्हणजे एक खवळलेला अथांग समुद्र आहे आणि तुमचे मन ही त्यातील एक छोटीशी होडी आहे. जर या होडीला श्रद्धेचा नांगर नसेल तर ती लाटांच्या माऱ्याने कुठेही भरकटत जाईल. श्री स्वामी समर्थ हे नाम तो मजबूत नांगर आहे, जो तुमच्या मनाला कितीही मोठे वादळ आले तरी एकाच जागी स्थिर, शांत आणि सुरक्षित ठेवतो. तुमची होडी भरकटू नये म्हणून हा नांगर नेहमी खोलवर टाकून ठेवा. जगाला तुमचे हसू आवडते, पण स्वामींना तुमचे अश्रू. कारण हसू हे खोटे असू शकते, मुखवटा असू शकते, पण एकांतात पडलेला अश्रू कधीच खोटा नसतो. तो तुमच्या हृदयातील वेदनेचा आणि भक्तीचा शुद्ध आविष्कार असतो. स्वामी त्या प्रत्येक खारट थेंबाचे अनमोल मोल जाणतात. तुमचा प्रत्येक अश्रू ते मोत्याप्रमाणे जपून ठेवतात आणि योग्य वेळी त्याचे रूपांतर आनंदात करतात. त्यांच्यासमोर रडण्यास कधीही संकोच करू नका. ते विश्वातील सर्वात मोठे सांत्वन करते आहेत. तुमचा मोबाईल डिस्चार्ज झाला की तुम्ही अस्वस्थ होता, पण तुमचा आत्मा डिस्चार्ज झाला की तुम्हाला कळतही नाही. चिडचिड, नैराश्य आणि भीती ही आत्म्याच्या लो बॅटरीची लक्षणे आहेत. स्वामींचे नामस्मरण हे तुमचे वायरलेस चार्जर आहे. तुम्हाला कुठेही जाऊन प्लग शोधायची गरज नाही. फक्त डोळे मिटून मनापासून त्यांचे स्मरण करा. काही क्षणातच तुमचा आत्मा पूर्ण चार्ज होईल आणि तुम्हाला नवीन उत्साह आणि शक्ती मिळेल. सतत या पॉवरशी कनेक्टेड राहा. स्वामी हे तुमच्या आयुष्याच्या बागेचे कुशल माळी आहेत. कधीकधी ते तुमच्या आयुष्यातून काही लोकांना किंवा काही सवयींना गवताप्रमाणे उपटून टाकतात. तुम्हाला तेव्हा खूप वेदना होतात आणि राग येतो, पण लक्षात ठेवा, ते फक्त तण काढत आहेत, जेणेकरून तुमच्या भक्तीचे आणि यशाचे रोप वेगाने वाढू शकेल. त्यांनी जे काही काढून घेतले आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे, यावर विश्वास ठेवा. त्यांची छाटणी हीच तुमची वाढ आहे. स्वामींची भक्ती म्हणजे पावसाला थांबवणारी जादू नाही, तर ती पावसात भिजू न देणारी एक मजबूत छत्री आहे. आयुष्यात संकट तर येणारच आहेत. तो निसर्गाचा आणि कर्माचा अटळ नियम आहे. पण स्वामींचा भक्त त्या संकटातही
कोरडा, सुरक्षित, शांत आणि आनंदी राहू शकतो. पाऊस थांबण्याची वाट पाहू नका. श्रद्धेची छत्री उडा आणि पावसात नाचायला शिका. हेच खरे स्वामीमय जीवन आहे. संकटात माझ्यासोबतच असे का असे विचारणं म्हणजे स्वतःला दुःखाच्या चक्रव्यूहात अजून अडकवून घेणं. त्याऐवजी स्वामींना विचारा, यातून मी काय शिकू? हा दृष्टिकोन बदलला की संकटाचे रूप बदलते. ते तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेले नसून तुम्हाला काहीतरी मौल्यवान शिकवण्यासाठी आलेले असते. येथे विद्यार्थी बना, बळी बनू नका. स्वामींचे प्रत्येक संकट ही एक शिकवणीची तासिका आहे. उत्तम विद्यार्थी बनून शिका आणि पुढे जा. ज्याला जग योगायोग म्हणते, भक्त त्याला स्वामींची अदृश्य योजना मानतो. अचानक भेटलेली व्यक्ती, वेळेवर मिळालेली मदत किंवा अनपेक्षितपणे सुटलेला एखादा कठीण प्रश्न, हे काहीही चुकून किंवा अपघाताने घडलेले नसते. हे स्वामींनी पडद्यामागून हलवलेले एक सूत्र असते. त्यांच्या या अदृश्य हस्तक्षेपावर प्रेम करा. ते दिसत नाहीत, पण ते सतत कार्यरत असतात. हे जाणवणं हीच खरी दिव्य दृष्टी आहे. बँकेत करोडो रुपये असूनही रात्री झोप येत नसेल तर तुम्ही जगातील सर्वात गरीब माणूस आहात. आणि खिशात काही नसूनही शांत झोप लागत असेल तर स्वामींच्या कृपेनं तुम्ही सर्वात श्रीमंत आहात. खरी श्रीमंती पैशात नाही तर समाधानात मोजली जाते. श्री स्वामी समर्थ हे नाव तुम्हाला ती श्रीमंती देते, जी इन्कम टॅक्सच्या कक्षेत येत नाही आणि जी काळाला किंवा चोराला कधीही चोरता येत नाही. या खऱ्या संपत्तीचा साठा करा. कधी कधी स्वामी तुमचे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करतात, जसे एखादी जुनी आणि कमकुवत इमारत पाडली जाते. तुम्ही रडता, ओरडता की माझे घर तुटले, पण स्वामी त्या जागी एक भव्य राजवाडा बांधणार असतात. जुने पाडल्याशिवाय नवीन आणि भव्य बांधता येत नाही. तुमच्या सध्याच्या पडझडीला घाबरू नका. पायाभरणीचे काम सुरू आहे. लवकरच कळस दिसेल. ते सर्वोत्तम वास्तुरचनाकार आहेत. तुम्ही आयुष्यात कितीही चुकीची वळणे घेतली किंवा पापाच्या मार्गावर कितीही दूर गेलात तरीही स्वामींकडे परत येण्याचा रस्ता कधीच बंद होत नाही. त्यांचे कृपा GPS नेहमी चालू असते. ते तुम्हाला कधीच तुझा रस्ता संपला असे म्हणत नाहीत. ते फक्त म्हणतात, बाळा, इथून युटर्न घे. त्यांच्याकडे परत येण्यासाठी कोणताही काळ उशीर नाही. फक्त एक वळण घ्या. ते समोर उभे आहेत. तुम्ही स्वामींकडे सतत मागता, तक्रार करता. याचा अर्थ तुमचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास नाही. कारण ज्याचा पूर्ण विश्वास असतो तो शांत राहतो. त्याला माहीत असते की न मागताही माझ्या स्वामींना माझ्या भुकेची जाणीव आहे. तुमचे शब्द तुमची चिंता दाखवतात, पण तुमचे मौन तुमचा आढळ विश्वास दाखवते. शब्दांच्या पलीकडे जाऊन मौनाचा आनंद घ्या. हेच सर्वोच्च भक्तीचे लक्षण आहे. तुम्ही केलेल्या चांगल्या कर्माची नोंद कोणी ठेवो न ठेवो, स्वामींच्या अदृश्य दरबारात त्याची नोंद नक्कीच होते. तुमचे एक सत्कर्म भविष्यातील मोठ्या संकटात एक अदृश्य ढाल बनून उभे राहते. जगासाठी तुम्ही केलेले चांगले वाया गेले असेल, पण स्वामींच्या गणितात ते जमा झाले आहे आणि ते व्याजासकट तुम्हाला नक्कीच परत मिळणार आहे. नेकी करत राहा आणि विसरत राहा. त्याचे फळ योग्य वेळी तुम्हाला शोधत येईल. उद्या काय होणार याची चिंता तुम्हाला आज जाळत असते, कारण तुम्हाला आयुष्याचे उद्याचे पान वाचता येत नाही. पण स्वामींनी ते संपूर्ण पुस्तक आधीच वाचले आहे. जर तुमचा हात त्यांच्या हातात असेल तर उद्याच्या पानावर काय आहे हे महत्त्वाचे नाही. महत्त्वाचे हे आहे की त्या पानावरही ते तुमच्या सोबत आहेत. त्यांच्या सोबतीपुढे भविष्याची भीती क्षुल्लक आहे. वर्तमानात जगा, भविष्य त्यांच्यावर सोपवा. तुम्ही बाहेर प्रकाशासाठी हजारो दिवे लावले तरीही जर मनातील श्रद्धेचा दिवा विझलेला असेल तर तुमच्या आयुष्यात कायम अंधारच राहणार आहे. आणि जर मनातील स्वामी नामाचा दिवा तेवत असेल
तर अमावास्येची गडद रात्रही तुम्हाला पौर्णिमेसारखी वाटेल. प्रकाश बाहेर शोधू नका, तो तुमच्या आत आहे. स्वामींच्या नावाने तुमच्या आत्म्याची ज्योत पेटवा, मग तुम्हाला कोणत्याही सूर्याची गरज भासणार नाही. जेव्हा जगात तुम्हाला कोणीही समजून घेत नाही आणि तुम्ही स्वतःला गर्दीतही पूर्णपणे एकटे समजता, तेव्हा डोळे मिटून हृदयावर शांतपणे हात ठेवा. तिथे पडणारा प्रत्येक ठोका हा स्वामींचा आवाज आहे, जे तुम्हाला सांगताहेत, मी आहे, मी इथेच आहे. जगाची सोबत सुटू शकते, पण श्वासाची आणि स्वामींची नाही. या सर्वात जवळच्या मित्राशी मैत्री करा, मग तुम्हाला एकटेपणा कधीच जाणवणार नाही. राग हा वणव्यासारखा असतो, जो स्वतःलाही जाळतो आणि ज्याच्यावर काढला त्यालाही जाळतो. पण स्वामींचे नामस्मरण हे शीतल जल आहे. जेव्हा रागाचा भडका उडेल तेव्हा तिथे हे नाम टाका. हे नाव केवळ रागाला शांत करत नाही, तर त्या रागाच्या ऊर्जेचे रूपांतर संकल्प शक्तीत करते. स्वतःला जाळू नका, स्वतःला घडवा. हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे. नदी कधीच स्वतःचे पाणी स्वतः पित नाही. झाड कधीच स्वतःची फळे स्वतः खात नाही. त्यांचे जीवन देण्यामध्येच सार्थकी लागते. स्वामी भक्ताचे जीवनही असेच प्रवाही असावे. तुमच्याकडे जे आहे, ज्ञान, धन, प्रेम, ते मुक्त हाताने वाटा. कारण साठवलेले पाणी सडते, पण वाहते पाणी निर्मळ राहते. तुम्ही जितके वाटाल तितके स्वामी तुम्हाला भरभरून देतील. देणाऱ्याचे हात कधीच रिकामे राहत नाहीत. तुम्ही मोक्षाच्या किंवा समाधानाच्या शिखराकडे धावत आहात आणि प्रवासातील सौंदर्याकडे दुर्लक्ष करत आहात. स्वामी म्हणतात, ध्येय महत्वाचे आहेच, पण त्याकडे जाण्याचा रस्ता, आयुष्य सुद्धा माझाच आहे. प्रत्येक क्षणाचा, प्रत्येक श्वासाचा आनंद घ्या. जेव्हा तुम्ही प्रवासाचा आनंद घ्यायला शिकता, तेव्हा तुम्ही अर्धे ध्येय तिथेच गाठलेले असते. घाई करू नका, सावकाश आणि आनंदाने चालत राहा. प्रत्येक पाऊल हाच एक उत्सव आहे. हत्ती जेव्हा बाजारातून डौलाने चालतो तेव्हा कुत्री भुंकतात, पण हत्ती आपली चाल बदलत नाही किंवा थांबत नाही. स्वामींचा भक्त हा त्या हत्तीसारखा असावा. जगाच्या टीकेकडे आणि निंदेकडे अजिबात लक्ष देऊ नका. त्यांचे काम बोलणे आहे, तुमचे काम चालणे आहे. तुमची नजर फक्त स्वामींच्या चरणांवर ठेवा. ज्याला स्वामींची पसंती आहे त्याला जगाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. तुम्ही तुमच्या मस्तीत चालत राहा. झोप ही एक छोटीशी मृत्यूच आहे, जिथे आपण जग, देह आणि विचार काही काळासाठी विसरतो. रोज रात्री झोपताना असा सराव करा की तुम्ही स्वामींच्या मांडीवर डोके ठेवून झोपत आहात. तुमच्या सर्व चिंतांचे गाठोडे बाजूला ठेवा. अशा शरणागत अवस्थेत जेव्हा झोप लागते तेव्हा ती झोप विश्रांती नाही, तर योग निद्रा बनते. शांत आणि सुरक्षित झोपा. स्वामी तुमच्यासाठी जागे आहेत. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.